तू ही काय हे कसलं सोंग म्हणायचं? अरे शिकारीला गेले होते जंगलात. येताना मुद्दाम इथं आले. 4 दिवस झाले तुला घरी आणि इथं फोन करते. पत्ता कुठे आहे तुझा? म्हणून बंदूक घेऊन आली आहे समाचाराला. डॅडी 4 दिवस झाले माझ्या मागे लागले. आज काहीही झालं तरी तुला माझ्या घरी जेवायला यावंच लागेल. आजच का बुवा? आज माझा वाढदिवस आहे. 50वा. फाजीलपणा करू नकोस. अरे वा, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दी बंदूक. बंदूक ओ थँक्यू. अभिनंदन. तुला दीर्घायू, आरोग्य आणि मनपसंत पती लाभो. तू येणार आहेस की नाही? येईल तो. अरे तुला माहित नाही माझ्याबद्दलचं खरं मत काय ते? कॅप्टन साहेबांच्या मागे टुमणं लावलं म्हणून मला आमंत्रण देते, हो की नाही? तुला खरंच असं वाटतंय? हो. अरे 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 ए ए अभय, दिवे गेले. अगं पण आजची ही पार्टी फक्त तुझ्यासाठी. पण तू आहेस कुठे? चांदणे बाहुभाषी घे ना.
चंपा, ए चंपा, अरे माझा टॉवेल कुठे, माझा साबण कुठे? काय बाबा लक्ष सुद्धा देत नाही ते लोक. चंपा, हे चंपा, हे चंपा, तुझ्या नावानं मोठं मालक बोंब मारतायत की. चंपा, ए चंपा, ए चंपा. काय पाहिजे तुम्हाला? काय चंपा चंपा लावलंय? मी जिवंत आहे अजून. असं म्हणतेस? बर, काय? आपण टॉवेल नाही ठेवला, साबण नाही ठेवलं, मग पण त्यासाठी तुम्हाला चंपाच पाहिजे का? रोज तीच करते ना, त्यामुळे सवय. हे काय टॉवेल आहे, इथे ठेवलेलं दिसत नाही तुम्हाला? किती ठेवलं होतं का माझ्या लक्षातच नाही. घ्या. बायकोने दिलेलं चालतो ना, की त्यासाठी पण चंपाच हवी तुम्हाला? नाही चंपाच पाहिजे असं काही नाही, आपल्याला काय काम झाल्याची कारण. काय? साबण आज कपाटात ठेवलंय. आत आहे काय? हे बघा, हा. मी अमृताला शाळेत सोडायला जाते. हो काय सोडू नका, चंपा चंपा म्हणून. ती बागेत काम करते. बरं झालं सांगितलंस ते. हा? ए बाबा, बाथरूम कुठे? काय झालं बॉम्ब लायला? ती रुक्मिणी बोलली मालक तुझ्या नावाला बॉम्ब मारत्यात. उगा बॉम्ब लायचा नाही. तू मालक बी खोटा आहेस आणि मोलकरीण बी खोटी आहे. रम रम रम. आता तरी आपण दोघे खरे आहोत. काय झालं म्हणजे? कोण येत आहे बाथरूम मध्ये बोंब लायला? कोण आहे? मी प्रमिला. अरे बापरे, काय 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 पाहिजे? अहो, आंघोळीला सुरुवात नाही ना केली अजून? केली ना, आंघोळी सुरुवात केली. हे काय आंघोळच करतोय मगाचपासून. मग थांबा जरा. एकदा आंघोळ सुरू केली, आता कशी काय थांबवता येणार? अमृताचे कानातले दूर आंघोळ करताना आतच राहिले. ते तेवढे द्या बघू. स्वतः मी डोल. काय झालं? साबण पडला. डोल नाहीये. तुम्ही उघडा बघू दार ताबडतोब. दरवाजा उघडतो ना. कपडे तरी घालू दे ना मला. कपडे तरी घालू दे ना मला. अहो, किती वेळ शोधले ना मी काय सगळे. शोधताय? मला शोधू द्या बघू. कुठे ठेवले तुम्ही? कुठे ठेवले? बाट्टा बट्टा नाही ठेवले? नाही, तिकडे 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 मी बघितलं. म्हणजे स्वतः शोधा, तिकडे अजिबात नाही येत. कुठे गेले? कुठे गेले? एक मिनिट. एक मिनिट. हे बघा. हे काय? इथे शोधायचे, इथे ठेवलं तिकडे शोधायचे. जातेस ना तू? जातेस ना? जा. तुम्ही आणलेल्या नव्या मोलकरणीला ताबडतोब घराबाहेर काढा. असं एकदम? पण का? मला कारण विचारू नका. ती मला या घरात नकोय. अगं, असं एकदम काय झालं? काय केलं तिनं? मी सांगितलं तिला काढून टाका म्हणून. बस. रुक्मिणी, चंपाला बोलवलंय म्हणून सांग. प्रमिला, गेल्या 15 दिवसात तिच्याबद्दल काही तक्रार नव्हती. तिला काहीतरी कारण सांगायला हवं ना, नाही तर तिच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. अरे निर्भय, चंपानं असं काय केलंय की प्रमिला तिला काढून टाकायचं म्हणते? तिनं स्वतःहून काय केलं तर मला तरी काय माहित नाही, पण गरीब आहे बिचारी. तुम्ही तिची शिफारस करायची गरज नाही. असं म्हणतेस? बर. चंपा, हिला राग येण्यासारखं काय केलंयस तू? कुठं काय? मी काय नाही केलं. हा, आता नाही म्हणायला जिन्यावरनं वर जाताना त्यांना माझा धक्का लागलाय. होय, धक्का दिला तिने मला. मुद्दाम दिला नसेल, चुकून लागला असेल, कारण चुकून लागण्याची शक्यता जास्ती आहे ना. तिने दिलेला धक्का किती जोराचा होता हे तुम्हाला नाही कळायचं. पण अशा धक्क्यासाठी तिला नोकरीवरून काढून टाकायचं? हो, नाहीतर मी जाते. तसं काही करू नको बाई. मोलकरणीसाठी मालकिणीनं घर सोडून जाणं बरं नव्हे. निर्भय, तूच सांग बाबा आता काय करायचं ते. आता मालकिणीलाच मोलकरीण नको असेल तर मला काढून तर दावा कामावर नाही समजायला धावायला लावलं. हे बघ चंपा, तुझी नोकरी जाणार नाहीये. उगाच दंगा करू नको. मी हे सहन करणार नाही. वैद्य साहेब जरा शांत व्हा. अहो, कॅप्टन साहेबांनी मला 2-3 वेळा विचारलं होतं घर कामासाठी त्यांच्याकडे बाई हवी आहे म्हणून. चंपाला त्यांच्याकडे पाठवून देऊ. अगं चंपा, ते घर परक्याचं नाहीये.
ते लवकरच आमचे व्याही होणार आहेत. हा, मला वाटतं तू तिकडे गेलीस तर बरं होईल. ते जास्त सोयीचं होईल आपल्याला. कुणाला? आपल्याला हा, आता तशी मी गेलीच नसती, पण आता समधीच सांगतात तर ऐकायला पाहिजे. हॅलो. चालते. हा, तुम्ही इथे झोपायचं नाही. एवढे मोठे उद्योगपती आणि का मोलकरीशी संबंध? छी, शरम वाटते मला तुमची. तोल जातो कधी कधी माणसाचा. निर्लज्जासारखं सांगता पण. हा, आता माझ्या लक्षात आलं. मुंबईतच तुमचे संबंध असले पाहिजेत, म्हणूनच तुम्ही दिव्यांजीला सांगून तिला इकडे बोलून घेतलीत. गळ्या शपथ, मी नाही तिला बोलवली, ती आपणच आली. ती परत आल्यापासून तुम्ही एकदा सुद्धा मला जवळ घेतलं नाही. पण त्या मोलकरणीला बाथरूम मध्ये बरं झालं मला कळलं. आता मी कधी